महाराष्ट्र आज जंगल वृक्ष आपणास दिसायला लागलेला आहे। पुण्या गोविंदाने नांदणारा हा 18 पदर 12 मुलगेदार मराठा बहुजन समाज या प्रत्येक जातीमध्ये देश पेरण्याचं काम काही विघ्न संकोची माणसं करीत आहेत। आणि म्हणून शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी केलेला समतेचा न्यायाचा बंधुत्वाचा संविधानाचा जागर करत ही उडत यात्रा आपल्या गावामध्ये आलेली आहे। मराठा सेवा सर्वांनी हात जोडू। जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही। जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही। भयातून मुक्ती मिळाली जनाना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही। नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही। जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही। जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही। जसा संविभाग बळी पूर्वकारी शिवाजी जनाच्या, तसे चित्त देही। जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही। तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मने ही प्रवाही। तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही। जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही। जय 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 जिजाऊ जय शिवराया, जय 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 जिजाऊ जय शिवराया। जय 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 जिजाऊ जय शिवराया। जय जिजाऊ जय जिजाऊ। एक मे त्याचबरोबर विचारपीठावरती या ठिकाणी उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सन्माननीय शिवश्री डॉक्टर गजानन पारधी यांचं देखील या ठिकाणी विचारपीठावरती शिवस्वागत आहे। तर 18 मार्च 2025 ते 1 मे 2025 दरम्यान जिजाऊ रथ यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करत आहे। समाजामध्ये विस्कटलेली जी काही वीण आहे, जी घडी आहे, ती पुन्हा एकदा आणि जोमानं प्रस्थापित करण्याचं काम या जिजाऊ रथ यात्रेच्या निमित्तानं हे सर्व मान्यवर या ठिकाणी करत आहेत।
हाच प्रवास करत करत आज दिनांक 30 मार्च रोजी ही जिजाऊरी रथयात्रा आपल्या गेवराईनगरीमध्ये आलेली आहे. तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय मंडळींचं या ठिकाणी स्वागत होईल. मी सर्वप्रथम आज या कार्यक्रमाच्या निमित्त लाभलेले प्रमुख मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय शिवश्री अर्जुनराव तनपुरे सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी आदरणीय कोठेकर सरांना करतो. जो मराठा सेवा संघाचा विचार आहे की बुके अथवा ऐवजी बुक देऊन आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. तनपुरे सरांचं गेवराईमध्ये खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विचारपीठावरती स्थानापन्न असलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सन्माननीय शिवश्री डॉक्टर गजानन पारधी सर यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांच्या स्वागताची विनंती मी मस्के सरांना करतो. मराठा सेवा संघाचे तालुका प्रवक्ता आमचे मित्र शिवश्री प्रशांत मस्के सर यांना विनंती आहे की त्यांनी शिवश्री डॉक्टर गजानन पारधी सर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. आपण सर्वजणांनी टाळ्या वाजवून सरांचं या ठिकाणी स्वागत करूयात. त्याचबरोबर विचारपीठावरती स्थानापन्न असलेले आपल्या मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक तत्पूर्वी या विचारपीठावरती स्थानापन्न असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सन्माननीय सीमाताई बोके मॅडम या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात. आज ही सर्व मान्यवर मंडळी फक्त आणि फक्त समाजामध्ये जे कुविचार वाढत आहेत ते नष्ट करण्याच्या हेतूनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पादक्रांत करत आहेत. त्याचबरोबर विचारपीठावरती स्थानापन्न असलेल्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षाताई माने मॅडम यांचं देखील या ठिकाणी स्वागत होईल. मी पुन्हा एकदा जिजाऊ ब्रिगेडच्या पूर्ण टीमला विनंती करेल की आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रदेश उपाध्यक्षा वर्षाताई माने मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करूयात. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचबरोबर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी जिजाऊ ब्रिगेड तालुका कार्यकारिणी गेवराई यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यानंतर विचारपीठावरती स्थानापन्न असलेले मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय शिवश्री अशोकरावजी ठाकरे सर यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांच्या स्वागताची विनंती मी कैलास पट्टी सरांना करतो. मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष आमचे मित्र शिवश्री कैलास पट्टी सर हे ठाकरे सरांचं स्वागत करत आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र धनंजय शेंडगे सर यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांच्या स्वागताची विनंती मी दीपक गाडगे सर यांना करतो. दीपक गाडगे सरांना विनंती की त्यांनी मराठा सेवा संघाचे तालुका उमाकांत उफाडे सर यांना विनंती त्यांनी पुढे बसायचं आहे. या ठिकाणी शिवश्री उमाकांत उफाडे सर यांचं या ठिकाणी उपस्थिती आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक त्यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांच्या स्वागताची विनंती मी डॉक्टर अशोक काळे सरांना करतो. मराठा सेवा संघाचे तालुका कार्याध्यक्ष आमचे मित्र एक विशेष बाब म्हणजे सरांचा काल वाढदिवस होता. डॉक्टर अशोक काळे सरांचा काल वाढदिवस होता. विचारपीठावरती स्थानापन्न असलेले जिल्हा सचिव आमचे मार्गदर्शक शिवश्री पंजाबराव येडे सर यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांच्या स्वागताची विनंती मी उबाळे सरांना करतो. शब्दांची कोटी कशी करायची हे खऱ्या अर्थानं पंजाबराव येडे सरांकडून शिकलं पाहिजे. पूर्ण बीड जिल्हा त्यांच्या कवितांचा फॅन आहे. अगदी शीघ्र कवी म्हणून ते बीड जिल्ह्यात नावारूपाला येत आहेत. ते आपल्या मराठा सेवा संघाचे जे जिल्हा सचिव आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी विचारपीठावरती स्थानापन्न असलेले आमचे मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय शिवश्री नागनाथदादा मोठे सर यांचं या ठिकाणी स्वागत होईल. त्यांच्या स्वागताची विनंती मी अभिजित कवडे सर यांना करतो. मराठा सेवा संघाचे सहसचिव
आपण म्हणतो की बहुजन हिताय बहुजन सुखाय, ही जी ब्रीद आहे, ही जी उक्ती आहे, याप्रमाणे आपण सर्वजण काम करत आहोत आणि अगदी गुण्या गोविंदानं आपण सर्वजणांनी नांदावं हाच अट्टहास घेऊन ही जिजाऊ रथयात्रा ठिकठिकाणी जाते आहे. आज याच निमित्तानं जिजाऊ रथयात्रेचे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आज उपस्थितांना संबोधित करण्यासाठी आपल्या मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शिवश्री तनपुरे सर यांना समोर आमंत्रित करतो. राष्ट्रमाता राजमाता माझी जाऊ सर्वप्रथम विनम्र अभिवादन. मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथ यात्रा मराठा जोडो अभियान आज गेवराईमध्ये आलेलं आहे आणि या सभेची सांगताय आणि सभेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन पारधी, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई, जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्षा मानेताई, प्रवक्त्या सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोक ठाकरे सर, बीड जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष धनंजय शेंडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या स्थानिक गेवराईच्या सर्व पदाधिकारी, गेवराईचे तालुका अध्यक्ष, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, माझ्यासमोर उपस्थित भावांनो आणि बहिणींनो आणि सर्व विद्यार्थी, लहान मित्रांनो, ही जिजाऊ रथ यात्रा आपल्याला सांगितल्याप्रमाणे 18 मार्चला वेरूळ शहाजीराजांच्या गडीहून निघालेली आहे आणि ही 1 मेला पुणे येथे लाल महाल येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. हे 45 दिवस आम्ही महाराष्ट्रामध्ये या यात्रेच्या निमित्ताने फिरणार आहे. आज केवळ 13-14 दिवस झालेत तर जवळपास सगळ्यांचे घसे आता बसायला लागलेत आणि हळूहळू मग आणखी ऊन आणि हे सगळं करत आणि तुम्हाला ताटकळत ठेवत आम्ही येतो आहे. आमचाही नाविलाज होतो आहे. आम्ही निघताना सकाळी वेळ 9ची आणि पुढे आम्ही माजलगाव ते गेवराई, तुम्ही सांगा किती वेळाचं अंतर आहे. वाया बीड जरी आलं तरी माजलगावहून बीडला आलं आणि गेवराईला आलं तर किती वेळ लागू शकतो? 2 तास, 2.5 तास. सकाळी आम्ही 9ला निघालेलो आहे त्याने आता 7, 7:15 वाजलेत तुमच्याकडे पोहोचलो. म्हणजे 6-7 तासाचा प्रवास, म्हणजे जिथे 1.5 तास 2 तासाचा प्रवास आहे तिथे 7-7, 8-8 तास लागत आहेत. आम्ही बीड सोडल्यानंतर सुद्धा गेवराईला यायला किमान 6 स्टॉप्स लागले आणि प्रत्येक ठिकाणी 50-100 महिला पुरुष उभे आहेत. आम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही. तुम्ही वाट पाहतात हे सगळं जरी खरं असलं तरी परंतु त्याच्यात नाविलाज आहे. आमच्याही डोक्यात असं होतं की याच्या अगोदर साहेबांनी ज्या काही रथयात्रा काढलेल्या होत्या त्यावेळेस सुद्धा साहेब सांगितले की दिवसाकाठी आम्ही 150-150 किलोमीटरचा प्रवास करायचो. तर आपण आता थोडंसं कार्य आपलं वाढलेलं आहे, लोकांमध्ये जागृती आहे, मीडिया आहे आणि मीडियामुळं तो प्रोग्राम सगळा व्हॉट्सअपवर पडला की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आज आम्ही कुठे आहोत आणि कधी निघणार आहेत हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे. म्हणून साहेबांनी सांगितलं की 100 किलोमीटरचं अंतर ठेवू. आता गेवराई आणि माजलगाव तसं इकडून केलं तर 70 किलोमीटर आहे. वाया बीड आलं तरी 100 किलोमीटर आहे आणि 100च्या आतले प्रवास दिवसाअखेरचे ठेवलेत तरी परंतु 9, 10, 11 खरं म्हणजे आज तुमच्याकडे तसं लवकर आलो 7ला. माजलगावला रात्री 8:30 वाजले, निघालो होतो सकाळी आणि माजलगावला यायचं म्हणजे 100 किलोमीटर आतला प्रवास. हे सगळं खरं आहे आणि तुम्हालाही त्रास होतोय हे आम्हाला मान्य आहे. ऊन आहे परंतु आपण जिजाऊच्या पूजेसाठी, जिजाऊच्या प्रेरणेने तुम्ही सर्वजण मराठा सेवा संघात काम करणारे असो, विविध संघटनेतले लोक असो, तुम्ही वाट पाहताय आणि त्यामुळे आम्हाला तुमच्याबद्दल जे काही त्रास झालाय त्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने आणि आज जिजाऊ रथ यात्रेचा समन्वयक या नात्याने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. खरं म्हणजे बांधवांनो, ही जी काही रथयात्रा आपण काढलेली आहे ती रथयात्रा मराठा जोडो असं जे काही अभियान तिथं आपण लिहिलेलं आहे, मुद्दाम होऊन ही परिस्थिती आपण निर्माण केली का, त्याचं का लिहिलं मराठा जोडो. तर आज महाराष्ट्रामध्ये
35 वर्ष आपण काम करतो आहे आणि मराठा सेवा संघ हा मोठा भाऊ असल्यामुळे जे जे छोटे समाज आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळी भावना निर्माण झालेली होती की आज हा मराठा सेवा संघामुळे आपल्याला जे काही मिळालेलं आहे ते मराठा सेवा संघामुळे आपण आता समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वागू शकतो. आपली सुरक्षितता मराठा सेवा संघामुळे आहे हे वाटत असतानाच या मागच्या 2-3 वर्षामध्ये मराठा सेवा संघाचं आणखी जास्त प्रस्थ वाढत आहे असं काहीतरी कुणाला वाटलं असेल, म्हणून प्रत्येक समाजातले 10-5% जे काल तुमच्या अर्धमसल्यामध्ये प्रकरण झालं हे असे 10-5% सगळीकडे लोक आहेत आणि या लोकांच्या मागे कोणीतरी उभा असतं आणि ते त्यांना पेटवतात. आता जे काही 2 पोरांनी ते केलं, मी आता व्हॉट्सअपवर बघत होतो, मला वाटतं कदाचित ते अंडर 18 सुद्धा असू शकतील किंवा फार 25च्या आतली पोरं आहेत ही दोन्ही आणि या पोरांचं आता पुढचं आयुष्य पूर्ण बर्बाद झालं आणि आयुष्यातून ते उठले गेलेले आहेत. हे कोणीतरी त्यांना करायला होतं आणि ही परिस्थिती महाराष्ट्रात अत्यंत दयनीय परिस्थिती झाली, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मागच्या 1-1.5 वर्षापासून साहेब असेल, मी असेल, सेवा संघात सर्व काम करणारे पदाधिकारी, 33 कक्षात काम करणारे सर्व पदाधिकारी हे सुद्धा या चिंतेत होते की आपण जे काही निर्माण केलेलं आहे मागच्या 35 वर्षात याच्यावर पाणी फिरतंय की काय आणि वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र नव्हे तर देश चाललेला आहे. यासाठी यांना जोडण्यासाठी मराठा जोडो अभियान आहे. मराठा सेवा संघाला आपल्याला सर्वांना माहिती आहे की मराठा सेवा संघाला मराठा किंवा साहेबांनी मराठा समाजाची जी व्याख्या केलेली आहे ते आपल्याला राष्ट्रगीतामध्ये जी आहे, पंजाब सिंध गुजरात मराठा, म्हणजे तो जो मराठा आहे महाराष्ट्रात राहणारा त्याला आपण मराठा म्हणतो. किंवा दुसऱ्या भाषेत तुम्हाला जुनं सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 18 पगड जातीची लोक होते आणि त्यात जवळपास 30% मुस्लिम समाज होता. हे तुम्हाला सगळ्यांना आता माहीत झालेलं आहे. आता काही जरी प्रकरण झालं, अर्ध मसल्यातलं होऊ द्या की पूर्ण मसल्यातलं प्रकरण होऊ द्या, आता लोकांना हे कळालेलं आहे. हे कोण करतंय आणि मला वाटतं 2 तासात आत ही सगळी परिस्थिती सुधारली. मला असं समजलं होतं की गेवराई बंद आहे, पण 1-2 तासातच पुन्हा वातावरण निवळलं आणि गेवराई पूर्ववत पदावर आली. त्यामुळे आता लोकांना समजलंय जे दंगली घडवून आणणार आहेत त्यांना काय करायचंय हे लोकांना समजलंय. त्यामुळे आमची विनंती अशी राहील, या दंगली घडवणाऱ्या सांगायचं तुम्हीच घडवा आणि तुम्हीच मरा. आता ही 2 पोरं आयुष्यातून उठली, याच्या मागे कोणी येणार नाही. ज्यांनी त्यांना उचकून दिलं ते तर अंधारातच राहतात. त्यामुळे बीड जिल्ह्यामधलं वातावरण असेल, महाराष्ट्रातलं वातावरण असेल, ते पुन्हा एकदा सुधारावं आणि पंजाब सिंध गुजरात मराठा या नात्याने मराठा जोडणे, मराठा पोट जाती या सगळ्या एकत्र जोडणे तर आहेच आहे, परंतु या महाराष्ट्रात राहणाऱ्या छोट्या जातींना सुद्धा एकत्र करून पुन्हा मराठा सेवा संघ उभारी घेईल आणि आपण गुन्हा गोविंदाने महाराष्ट्रामध्ये राहू. या भारतामध्ये जातीय दंगली, ज्या देशामध्ये जातीय धर्मवाद असेल, जातीय दंगली झाल्या ते देश रसातळाला गेलेले आहेत हे आपण पाहिलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा जर अशा दंगली घडल्या तर ते कोणालाही परवडणार नाही, कोणत्याही समाजाला परवडणार नाही. आणि आज आम्ही 10 दिवसामध्ये पाहतोय, आम्हाला यापेक्षा अशी नव्हती की रथयात्रा काढताना 100 किलोमीटर मध्ये आम्हाला जाण्यासाठी 10 तास लागतील, 12 तास लागतील, म्हणजे 5 6 घंटे सुद्धा आम्ही उशिरा जातोय. आज परवा तर लातूरची सभा शेवटी 12 वाजता संपली आणि 1 वाजता ही सगळी आमची मंडळी सकाळी निघालेली. 1 वाजता आणि रथावरची लोक असतील, ड्रायव्हर्स असतील, रात्री 1-1:30 झोपायचं आणि सकाळी 7 उठायचं, 9 निघायचं. ही परिस्थिती निर्माण यासाठी झाली आहे की आपण तर सोडाच, तुम्ही तर आमच्या प्रेमाखातर येतात, परंतु बऱ्याच शहरांमध्ये असं झालेलं आहे की जो इतर समाज आहे त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली मुस्लिम, आम्ही आता गेवराईमध्ये आल्यावर सुद्धा आमचं पहिल्यांदा स्वागत झालं. मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, छोटे अल्पसंख्याक समाज असतील, हे सगळे समाज या रथयात्रेच्या स्वागतासाठी येत आहेत. आणि आता त्यांना कळून चुकलेलं आहे. आपण म्हणतो की खरं जे असतं ते लपत नाही. आणि म्हणून पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी 1990ला जो मूळ मंत्र दिलेला आहे तो आज तागायत तसाच आहे. आणि आता लोकांना वाटायला लागले की सगळे राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, या सगळ्या ह्या राजकारणापुरत्या आहेत आणि सामाजिक संघटना सुद्धा कोणीतरी चालवतंय. आम्हाला कोणीही चालवू शकलं नाही. आम्ही आमच्या डोक्यावर आमचं जे धडावर जे शिर आहे ते आम्ही चालवतो, आम्हाला कोणी चालवत नाही. आम्ही सगळ्यांना चालवतो. प्रयत्न खूप लोकांनी केला परंतु ते चालवू शकले नाही. आणि आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाला असेल, कुठल्याही याला संघटना बळी पडली नाही. संभाजी ब्रिगेड सारखी एकमेव लढवय्य संघटना आहे की आज या महाराष्ट्रामध्ये ज्या संघटना झाल्या, मागे क्रांती मोर्चे झाले, आम्ही क्रांती मोर्चाच्या त्या दरम्यान एका
मी आणि खेडेकर साहेब आपल्याला माहिती आहे गेवराईमध्ये सुद्धा मी खूप वेळेस आलो. मराठा जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही दोघं गेली मागच्या 7-8 वर्ष फिरलो आणि तेव्हा आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि कोल्हापूरचे त्यावेळेसचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते आणि ते तिथे आहेत असं आम्हाला समजलं, पण आमचा काही संबंध नव्हता. आम्ही नाश्ता केला आणि पुढे निघालो होतो, परंतु त्यांचा PS आला आणि त्यांनी सांगितलं की साहेब चंद्रकांत पाटलांना समजले की आपण इथे आहात आणि ते तुम्हाला भेटायला येत आहे. साहेबांनी माझ्याकडे बघितलं, आपलं काही काम आहे का सर? मला आपलं काहीच काम नाही, आपलं तर नाश्ता व्हायचा आहे, फक्त एवढंच राहिले. परंतु परिस्थिती अशी असते की आमचा तिथला जो अध्यक्ष होता तो PW मधला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता आणि त्यावेळेस चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री होते. आता त्याचा मंत्री आणि त्याच्या हाताखालचा हा आपला जिल्हाध्यक्ष, त्याने माझ्या खाली चिमटा घेतला मांडीला आणि सर माझ्या लक्षात आलं याची गोची झाली, आम्ही जर आता भेटायला नाही गेलो तर हा चंद्रकांत पाटील याची उलटी सुलटी करून टाकेल. म्हणून मी म्हणलं साहेब नाश्ता व्हायला वेळ, आपण जाऊ चंद्रकांत पाटलाकडे. त्यांना म्हणलं तुम्ही नका येऊ, तुम्ही मंत्री आहेत, आम्हीच येऊ, फक्त एकच काम करा की तुमचे जे सगळे बाहेर थांबलेले असतात, मग साहेब वॉशरूमला गेलेत, साहेब आणखी बाहेरच आले नाही, हे काय प्रकार नाही, आम्ही आलो तर भेटले, आम्हाला काही काम नाही, तुमचं काही काम असेल तर सदिच्छा भेट घेऊ. त्यावेळेस चंद्रकांत पाटलांनी आम्हाला सांगितलं साहेब हे सगळे जे क्रांती मोर्चे होते, त्या क्रांती मोर्चाचे सगळे नेते होते, ते सगळे माझ्याकडे आले आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की भाषा ही बोलायची की मराठा आरक्षण दिलंच पाहिजे, पण पहिल्याला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 58 क्रांती मोर्चातली जी मागणी होती ती अशीच होती का वेगळी होती? हीच मागणी होती ना. 58 क्रांती मोर्चे, आठवा जरा, कदाचित तुम्ही विसरला असाल पण माझं वय वाढलं तरी मी विसरत नाही. 58 क्रांती मोर्चात हीच मागणी होती की पहिल्याला धक्का न लावता म्हणजे 50% वेगळं आरक्षण द्यावं आणि त्यासाठी या सगळ्या नेत्यांना आम्ही बोलवलंय आणि त्यांना आम्ही विकत घेतलं. फक्त एकच संघटना आमच्याकडे आली नाही, ती संभाजी ब्रिगेड, आणि ते आमच्याकडे आले नाही आणि त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारचं विकत घेऊ शकलो नाही. 58 मोर्चे झाले, काही झालं नाही, पदरी काही पडलं नाही. गेली 1.5-2 वर्ष झाला आपण आरक्षणाभोवतीच, आरक्षणाची चळवळ आणि मराठ्याच्या चळवळी केवळ आरक्षणाभोवती फिरतायत आणि वेगवेगळ्या बाकीच्या ज्या काही समस्या आहेत, मराठाला आरक्षण भेटल्यानंतर 100% सगळे प्रश्न आपले सुटणार आहेत यावर माझा बिलकुल विश्वास नाही. गेली 90 पासून खेडेकर साहेब सांगतात की हा मराठा समाज प्रचंड मोठा आहे, त्याचे प्रश्न अनेक आहेत, जे आपल्या हातातले ते तरी आपण सोडवूया, जे सरकारच्या हातातले असतील ते सुटतील तेव्हा सुटतील, परंतु आपल्याला जे काही करण्यासारखं आहे त्यात समाजाने एकत्र यावं आणि ज्या समाजाकडे समाजामधल्या काही लोकांकडे आहेरे लोकांकडे, म्हणून सुरुवातीला घटनेमध्ये आपल्याला आठवत असेल की साहेबांनी मराठा सेवा संघामध्ये पदाधिकारी होण्यासाठी किंवा सदस्य होण्यासाठी आपली किमान अट अशी होती की तो राज्य शासकीय, निमशासकीय किंवा कर्मचारीच असला पाहिजे तरच त्याला मराठा सेवा संघाचं पदाधिकारी होता येतं किंवा सदस्य होता येत होतं. म्हणून सुरुवातीला नौकर वर्ग यासाठीच घेतला की किमान नौकर वर्गाकडे त्याच्या महिन्याला जी काही त्याची मिळकत आहे त्याच्यातले 100% तो 10, 20, 30%, 40% का होईना तो सेव्हिंग करतो. त्याच्याकडे जास्तीचे थोडे पैसे असतात, मग त्याने जास्तीच्या त्या 10, 20, 30, 40%तले काहीतरी 2%, 5% समाजाला द्यावे आणि ज्या आपल्या समाजामधले जो गरीब माणसं आहेत, गरीब लोक आहेत, ज्यांच्याकडे ती पैशाची ऐपत नाही, हुशार पोरं आहेत पण ते शिकू शकत नाही, हुशार मुली आहेत पण त्यांना शिकवता येत नाही परिस्थितीमुळे, या पोरांसाठी आपण वसतिगृह बांधू, त्यांना आपण शिकू आणि हे प्रश्न आपण मराठा सेवा संघाच्या मार्फत सोडू, अशा पद्धतीची आपण घटना केली आणि त्याच्यामुळे समाजाने भरपूर दिले आपल्याला. ज्या जागेवर तुम्ही आता इथे बसलेला आहात हे 1/2 एकर जागा आहे सीमाताई, आणि ही कशी घेतली याची आख्यायिका कदाचित काही लोक काळे आहेत का, बरोबर आहे ना, हे आहे त्यांना माहीत असेल की हे लोक आहेत जुने. यांनी आपण दिनदर्शिका प्रसिद्ध करत होतो, ती दिनदर्शिका, आणि त्यावेळी जिजाऊचं तर फक्त तैलचित्र आपण शिंदखेडला 12 जानेवारीला ह्या लोकांना विकायचं आणि मग जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष यायचे. आपल्याला आताही माहित आहे की आपली दिनदर्शिका देताना आपण तालुका अध्यक्षाला, जिल्हाध्यक्षाला जी प्रिंटेड किंमत असते त्याच्या 10 रुपयांनी स्वस्त देतो, तेव्हा तर 5 रुपयांनी स्वस्त देत होतो आपण, बरोबर आहे काय, आणि ते जे जिजाऊचं चित्र होतं ते 10 रुपयांनी आपण द्यायचं. या लोकांनी तिथून दिनदर्शिका आणायच्या, घरोघर जाऊन वाटायच्या, घरोघर, आणि ती दिनदर्शिकेतून 5-5 राहिलेले रुपये शिवाय जिजाऊचे फोटो द्यायचे, म्हणजे फ्रेम द्यायचे, हे द्यायचे
पोस्टर ते लोक फ्रेम करायचे, त्याच्यातनं 10-10 रुपये म्हणजे एका घरातून ते 15 रुपये काढायचे, 5 रुपये दिनदर्शिकेचे, 10 रुपये चित्राचे, असे 15 रुपये 15 रुपये गेवराई तालुक्यात सगळीकडे फिरून आज परिस्थिती अशी झालेली आहे की नेते जास्त झाले, कार्यकर्तेच राहिले नाही. या लोकांनी घर पिंजून हे विकलं आणि त्या 15 रुपयात गोळा करून त्यावेळेस ही अर्धा एकर जागा 22,500 रुपयाला घेतलेली, 22,500 रुपयाला अर्धा एकर जागा. आज या जागेची किंमत तुम्हीच सांगा गेवराईकर, किती आहे ही किंमत? तालुका अध्यक्ष, 3 ते 4 कोटी रुपये या जागेची किंमत आहे. गेवराईमध्ये अर्धा एकर जागा कोणाकडेच नाही, बरोबर आहे नागनाथ? मालकीची अशा शहरामध्ये ना आता मध्य ठिकाणी तुमच्या समोर एकदम मोठं 3 मजली हॉस्पिटल दिसतंय, म्हणजे इतकं भरलेलं हे शहर आहे आणि त्या जागेची किंमत 4 कोटी. अशा जुन्या लोकांनी गाडून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही इमारत किंवा ही जागा आपल्या हातात आहे. ह्याची इमारत बांधायची हे सगळं काम मराठा सेवा संघाने खेडेकर साहेबांनी केलं, परंतु हा मधला काळ बिघडत चाललाय. म्हणजे आपण तर काम करतच नाही, म्हणजे असं वाटलं पाहिजे की ती जी उर्मी असते ना, की जे आपल्याला आंतरिक पाहिजे आंतरिक इच्छा असली की 100% होतं. आपण म्हणतो ना, आवड असली की सवड होते. पण आवड नसेल तर मला कामच आहे, पोरगच आजारी आहे, माझं काहीतरीच काम आहे, मी दिले असते पण आता मी म्हातारा झालोय, माझ्या हातात कारभार नाही. आमच्याकडे उत्तरं इतकी छान आहेत. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा सांगतो संसार करायचा, जेव्हा म्हातारा झालो तेव्हा म्हणतात आता पोराच्या हातात आहे. तुम्ही तर पेन्शनर आहेत, पेन्शन तुमच्या पोराला विचारावं लागेल, द्यायचं नसेल तर आता पेन्शन तुमच्याकडे आहे, त्याच्यातनं पोराला काय विचारायचंय? तेव्हा तुम्ही दिलं नाही, आता दिलं ते बी देत नाही आणि ज्यांना द्यायचंय ते देतात. अहो, एक मुस्लिम समाज बघा, आपल्यापैकी तुम्ही गेवराई शहरात राहतात, जरा तुम्ही मुस्लिम एरियामध्ये जा, 10-12 वर्षाची, आज त्यांचं उद्या ईद आहे, ही पोरं सकाळी गल्लीमध्ये फिरून ब्रेड विकतात. त्यांनी जर ब्रेड 100 रुपयाचे विकले तर जाताना तो बापाला सुद्धा विचारत नाही, अगोदर जाताना ब्रेड विकल्यानंतर तो मस्जिदमध्ये जातो आणि मस्जिदमध्ये पहिल्यांदा 3 रुपयाची पावती फाडतो. त्याला जकात म्हणतात, आपण त्याला समाज टॅक्स म्हणतो. उत्पन्नाच्या 3% हे मुस्लिम समाजाचे लोक 3% आपल्या उत्पन्नातले 3% हे समाजासाठी देतात आणि हे लोक बोंब मारतात. काल इथं छोटंसं थडगं होतं, आज एवढी मस्जिद कशी झाली? ते 3% ब्रेड विकणारा पोरगा तर देतो आणि प्रत्येक समाज त्यांच्यातला समाजातला माणूस 3% आपल्या समाजाप्रती जे काही ऋण आहे ते फेडण्यासाठी देतो. मराठा समाज तर एवढा मोठा आहे आणि त्यांच्याकडे पैसा नाही असं बिलकुल नाही. 100% मराठा समाजाकडे पैसा आहे, फक्त एवढाच आहे की तो कसा खर्चायचा त्याचं ज्ञान आमच्याकडे नाही. आम्ही नाही तिथे पैसा खर्च करतो, देवादेवतावर पैसा खर्च करतो, इतर कामावर खर्च करतो, लग्नावर खर्च करतो आणि तोरण आणि मरण. लग्न तर तुम्हाला माहित आहे आजकालचे लग्न कसे होत आहेत. परवाच तुमची व्याख्यान मला चालू असताना एका लग्नाला इकडेच गेलो होतो मी, आणि ते लग्न कसं होतं किंवा आता लग्नात 3-3, 4-4 वेळेस ते लग्न होत आहेत. प्री वेडिंग होत आहे, साखरपुडा होतोय, सकाळ पुन्हा दुपारी वैदिक पद्धतीने इकडचे 50 इकडले 50, तिथं होम, पुन्हा त्याच्यात तूप, ते मंत्र हा हो 1 किलो 2 किलो तूप आणि मग संध्याकाळी अक्षदा. त्यावेळेस फक्त तुम्हाला आणि एवढे लोक बोलवता, कुणाला पाणी मिळतंय तर कुणाला भाजीच नसती, पण बोलवायचे लोक मात्र भरपूर. बघा तो जैन समाज कमी लोक बोलवतो. आज त्यांनी किती ठराव केलेले आहेत माहित आहे तुम्हाला. जैन समाजाने, जैन समाजाचं पॉप्युलेशन, एकदा मी आणि साहेब मुंबईच्या दौऱ्यावर असताना जैन समाजाच्या प्रमुखांना साहेब म्हणले आपण त्यांना भेटू सर. ते कसं काय इतके छान वसतिगृह बांधतात, त्यांचे जिथे जी जैन भवन असते तितके चांगलेत. नागनाथ आपण बी एकदा इथं आपण सभा घेतली होती ना, जैनांचं सभागृह आहे, आम्ही ते सभा घेतली. साहेबांनी मी जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आलो होतो आणि मग साहेबांना आम्हाला जरा तशी सवय पहिल्यापासून लागली. तुम्हाला वाटतं साला हे सगळं करतो ना, दोघांच्या लक्षात कसं उलट सुलट येतं, म्हणून मी नागनाथला विचारलं हे कुणाचं आहे. मला माहित होतं हे. ते म्हणे सर जैन समाजाचं. बरोबर आहे. आणि इथं जैनांचे किती घरं आहेत, कितीच आहे ते आता सांगा बरं, त्याचं व्हॅल्युएशन, त्याचं खालचं आणि वरच्या रूम्स मिळून नागनाथ किती कोटीचं असेल ते? 5 कोटीचं आहे. घरं किती असतील इथं? एक 10, सुरुवातीला तर 1 किंवा 2 जैन आले असतील, पण आता 10-5. या भारताची इकॉनॉमी 70% इकॉनॉमी जैनाच्या हातात आहे आणि प्रत्येक पक्षाचे फायनान्सर जैन आहेत.
ते तरी ठराव करतात लग्नात 5च पदार्थ केले तर चालेल, 6वा पदार्थ केला तर लोक जेवणार नाही. ठराव केला त्याने, ते इम्प्लिमेंट करतायत. लग्न वेळेवरच लागलं पाहिजे. जर वेळेवर लग्न लागलं नाही तर ते आलेले लोक त्या नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षता टाकतात, निघून जातात. डॉल्बी लावली बिलकुल चालणार नाही. या सगळ्या गोष्टी जर जैन समाज करत असेल आणि एक एक जैन जर अख्खा जिल्हा घेण्याची ताकद त्याच्यामध्ये असेल, आणि तुम्ही मराठी कुठे आहे हे तर आपल्या हातात आहे. हे तर आपल्याला आरक्षण मागायची गरज आहे का? याच्यात सरकारकडे जायची गरज आहे का? तुम्हीच एकत्र बसायचं सगळ्यांनी. बरं, पुन्हा मरणाचं तेच आहे. मरणाचं काय 13 दिवसाचं काळे सरांनी केलं होतं, बरोबर आहे. काळे सर तुमच्या आईचं तुम्ही केलं होतं, 3ऱ्या दिवशी त्यांनी सगळं करून टाकलं काळे सरांनी. त्याच्यावर त्यांच्या आई वडिलाचं एक त्यांनी हे पण काढलेलं होतं दिनदर्शिका. मी आणि साहेब आलो होतो तेव्हा. एक कुणी सांगितलं तुम्हाला 13? त्याच्यासाठी तुम्ही नाही बसत. प्रामाणिकपणे मी सांगतो, तुम्ही एकदा खरंच बोललं पाहिजे. तुम्ही खरं बोलत नाही आणि म्हणून समाज रसतळा जाते. तुम्ही याच्यासाठी बसता की मला कोण कोण भेटायला येते, मला या तालुक्याचा आमदार येतो का, जिल्हा परिषद मेंबर येतो का, दाढी वाढवून बसवायचं आणि ते आला की इतकं सिरियस व्हायचं. आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितल्यासारखे जितेपणे नाही अन्न मेल्यावर पिंड दान. ते जिवंत मायबाप असताना कुठं होते मला माहीत नाही. त्यांच्या वाटण्या सुद्धा आपल्या इथं महाराष्ट्रात होताना दिसत आहे. माय एका भावाकडे तर बाप दुसऱ्या भावाकडे, आणि त्याच्यानंतर मात्र एवढे मोठे मोठे कार्यक्रम करायचे आणि 13 दिवस बसायचं. हे तोरण आणि मरण हे तर तुम्ही कमी करू शकता. तुम्ही बघा सगळ्या व्यापाऱ्यांचे, मग छोटे छोटे, मग तो कोमटी असो मारवाडी असो, हे सगळे लोक मला वाटतं 3ऱ्या दिवशी ते सगळं संपवतात दुःख. 3ऱ्या दिवशी सगळे दुकानं उघडतात. फक्त एकच दिवस ते दुकानं बंद ठेवतात. आणि तुम्ही जर 13 दिवस दुकानं बंद ठेवायचे ठरवले, किंवा एखादे डॉक्टर्स आहेत, तुम्ही 13 दिवस दवाखाना बंद ठेवणार का? तुम्ही नोकरीवर 13 दिवस तुम्ही रजा घेणार का? हे तर तुमच्या हातात आहे. हे तर प्रबोधन आम्ही गेली कित्येक वर्ष करतोय, पुन्हा करण्यासाठी आणि पुन्हा तुम्हाला जोडण्यासाठी. आणि इतर जो समाज आहे, म्हणजे मराठ्यात तर जोडणं आहेच आहे, पण इतर समाजाला जोडण्यासाठी मराठा जोडो अभियान आहे. यासाठी आम्ही बाहेर पडलेले. आणि कृपा करून आपण आपल्या मुलांना, तरुण मुलांना हे सांगा की आपलं हे काम नाही. कुठल्याही दंगलीमध्ये तुम्ही जाऊ नका. आपलं आता अकलूजला आपलं अधिवेशन आहे 10, 11, 12 मेला. मागच्या वेळेस मी सांगितलं, तिथेही आपण आता सगळ्या मराठा समाजाच्या ज्या संघटना आहेत, आपण वेरूळला सुद्धा सगळ्या मराठा समाजाच्या संघटना बोलवल्या होत्या. सगळ्या मराठा समाज, म्हणजे मराठा समाजातले जे काय असतील विविध संघटना, मग ते छावा असेल, मराठा महासंघ असेल, मराठा महासंघाचे 1-2 प्रकार असतील, छावाचे 1-2-3 छावा आहेत, काय जे असतील ते सगळ्या संघटना, त्यांनाही आपण या रथयात्रेच्या निमित्ताने, आणि 100% शशिकांत पवार साहेबाचा मुलगा, सगळे मराठा महासंघाचे सगळे लोक, छावाचे सगळे लोक तिथे आले होते. आणि त्यांनी सांगितलं की सर आणि साहेब, हे अत्यंत गरजेचं आहे, तुम्ही रथ काढली, आम्ही तुमच्या पाठीशी, आपण आता एकत्र बसूया. म्हणून मी त्या दिवशी ठराव सुद्धा मांडला 18ला की साहेब असा विषय आपण अधिवेशनात ठेवू की सगळ्या मराठा संघटना बोलू, मग ते छावा असेल, मराठा महासंघ असेल, आणि आपण सगळे एकत्र बसून काहीतरी ठराव घेऊ की त्यातले किती टक्के इम्प्लिमेंट होईल, पण आपण ठराव तर एवढा घेऊ की लग्नामध्ये कमी खर्च करावा, तोरण भरण 3 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये दुखवटा संपावा, त्याच्यात खर्च कमी करावा. म्हणजे हे जे जिथे खर्च आपल्याला कमी करता येतील ते जर तुम्ही कमी केले, लग्नावरचे खर्च असतील, मरणावरचे खर्च असतील, हे जरी आपण कमी केले तरी हे सुद्धा तुमची बचत आहे. वाया जाणारा खर्च असेल तो जरी तुम्ही कमी केला तरी मला असं वाटतं की याला सुद्धा आपण बचत म्हणूया. हे आर्थिक जे काही निकष आहेत किंवा आर्थिक नॉलेज आहे ते नॉलेज मराठा समाजामध्ये कमी आहे, नाही तिथे प्रचंड खर्च होतो. यामुळे आपण आता हे जे काही करतोय याचंही प्रबोधन करावं आणि पुन्हा आपण सर्वांनी एकत्र गुण्यागोविंदाने महाराष्ट्रात राहावं. आणि हे गेवराईची जागा, आता तुम्ही सगळे गेवराईमधले इतके लोक महान आहात, या सगळ्यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की ही जागा बांधणं काय फार अवघड नाही. याच्यानंतर मागे 2-3दा झालं मी तालुकाध्यक्षाला बोललो की आता ही रथयात्रा संपू द्या, एकदा मेचं अधिवेशन उद्या, आपण जूनमध्ये 100% या जागेवर पेंडाल मारू, एक बैठक घेऊ, सगळ्या जिल्ह्यातले लोक बोलू आणि इथे कशा पद्धतीने हे डेव्हलप करायची अर्धा एकर जागा, त्या पद्धतीने आपण विचार करूया. हे समाजाचं आहे, समाजाची जागा आहे, समाजासाठीच आली पाहिजे उपयोगामध्ये. कायमस्वरूपी आपल्याला इथं काही करता येईल का, एखादं सभागृह करता येईल का, एखादं वाचनालय करता येईल का, अशा पद्धतीचं सुरुवातीपासून यासाठीच साहेबांनी घ्यायला लावलेलं आहे. आणि म्हणून या जागेची डेव्हलपमेंट सुद्धा करणं आपलं कर्तव्य आहे, तुमचं गेवराईकरांचं कर्तव्य. आपला मीच सांगितलेलं होतं, म्हणून मी जरी म्हणत होतो तुम्हाला की त्या कोपऱ्यावर घ्या नागनाथ, तरी मला माहित होतं की मीच तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही
त्या जागेवर पेंडॉल मारा आणि तिथंच कार्यक्रम घ्या. आपले जे काही वरचे लोक येतात, आता सीमाताई आल्यात, त्यांना कदाचित माहीत व्हायचं कारण नाही. डॉक्टर पारधी साहेब आहेत, त्यांनाही काही माहीत व्हायचं कारण नव्हतं की गेवराईमध्ये एवढी मोठी. माझ्या जिल्ह्यामध्ये ज्या जागा घेतल्या ना ते 20-22 हजाराला घेतल्या आणि त्या आता 4-4 कोटीच्या झालेल्या आहेत. ह्या प्रॉपर्टीज आता जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रात त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमच्या प्रॉपर्टी लोकांनी घेतल्या आणि अगदी छोट्या म्हणजे अगदी कमी दरामध्ये घेतल्या आणि त्या उभ्याही राहतात. आष्टीचं सभागृह आहे आपला, तिकडून दौरा नाही, तर आज 1 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करून अशीच अर्धा एकर जागा अशीच 22 हजाराला घेतली होती. रोड टच आहे ती, तर ही तरी थोडीशी मध्ये मधला रोड आहे. आता इकडे टाकाडेवाला जातो ना, हा मधला रोड आहे, हे रोड टचच आहे अशी, पण ती तर हायवेला आहे. तिथं अर्धा एकरची किंमत किमान 8 कोटी 10 कोटी किंमत झाली. तिथे आपण 1-1.5 कोटीचं आता वसतिगृह बांधलंय. मंगल कार्यालय झाले, वरी वसतिगृह, खाली मंगल कार्यालय आणि ती जवळपास अशोकराव कंप्लीट झाली ना. 1 कोटी 1.5 कोटीची ती इमारत आहे. तिचंही आपल्याला आष्टीमध्ये उद्घाटन करायचंय. तुम्ही लोक बीडकर जसं आपलं नाव गाजवतो, ठीक आहे, गाजतोय जिल्हा. मी जेव्हा रथयात्रेत फिरतोय आणि मी जेव्हा सांगतो मी बीडचा आहे, तेव्हा लोक टाव करून बीडचे, अरे बापरे तुम्ही कधी जाणार आहेत म्हणतात. त्यांना वाटतं काय संध्याकाळी काल अर्ध मसल्याला झालं तसं करून तर जाणार नाही. तुम्ही काय घाबरू नका, त्याच्यात नाही. म्हणजे बीड म्हणलं की जरा भाषण ऐकणारे सुद्धा समोर बसलेले, कारण आम्ही पश्चिम महाराष्ट्रातून आलो ना. आता आम्ही सुरुवातच केली वेरूळहून, गेलो कुठे अहिल्यानगर, त्याच्यानंतर गेलो कुठे बारामती, जिथे 1 मती नाही तिथे बारामतीला गेलो, बारामती नंतर पुन्हा साताऱ्याला गेलो, साताऱ्यानंतर कोल्हापूरला गेलो, कोल्हापूर नंतर सांगलीला गेलो, सांगलीहून पंढरपूरला गेलो, पंढरपूरहून कुर्डवाडीला आलो, कुर्डवाडीहून सोलापूरला गेलो. अख्खा पश्चिम महाराष्ट्र पालथा घातला. आणि तेव्हा ते मी बीडचं आहे असं म्हटलं आणि सोलापूरला तर 1000-1500 मुस्लिम होते आणि मी बीडचं म्हणलं की मुस्लिम आणखी पुन्हा. अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे. परंतु आपला जिल्हा जिद्दी आहे. तुम्ही काही जरी करत असलात तरी हे 5% लोक आहेत. आपण सगळे गुण्यागोविंदाने नांदतोय, त्यामुळे आपण अतिरेकी बिलकुल नाही. जिल्हा बदनाम करण्याचा प्रश्नच नाही. 5-10% असतील ते बदनाम होतील, कुठला समाज बदनाम होत नसतो. आपण त्यासाठी एकदा गेवराईसाठी एकदा छातीला माती लावू सगळे गेवराईवाले. जरा बघा तुम्ही, कारण मला असं कळालं की शिवाजी महाराज, आता सीमाताई आपण शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण वगैरे वगैरे काहीतरी म्हणतो आणि आमच्याकडे तुमच्याकडे काय ते कुणब्यामध्ये प्रकार आहेत, आमच्याकडे मराठीत प्रकार आहेत. 11 मासे, 12 मासे, 13 मासे, 14 मासे, 18 मासे, असलंच काहीतरी आहे ना आपल्याकडे. म्हणजे हे उतरंड आहे आमच्याकडे. हे हसतात लोक सगळे, हे इतके चांगलं बोलतात ना, पण एकही आपल्या पाहुण्याशिवाय पोरगी देत नाही. कोणी असं प्रयत्न करायला तयार नाही. आपण म्हणतो मराठा जोडो, पण हे आपसात नाही, पदर जोडल्याशिवाय सुद्धा पोरगी देत नाहीत. मग बोलतात मात्र सगळं खरं. आणि गेवराईत मी पहिल्यापासून ऐकून आहे की शिवाजी महाराज जर 96 कुळी असतील तर गेवराईमध्ये 99 कुळीवाला सुद्धा सापडतो. त्यांच्या वरचे माणसं आहे तिथं. कसं हसतंय ते बोलू, मी ऐकू नये म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच आहे, मी माझ्या जवळ. त्यामुळे ते म्हणतात सर तुम्ही काहीच नाही, गेवराईमध्ये शिवाजी महाराजांच्या वंशजापेक्षा सुद्धा वरचे लोक आहेत आणि तिथं बिल्डिंग होणार नाही असं काही होतच नाही. होय भारती साहेब, असं व्हायला पाहिजे का? हे तर नाइंसाफी आहे. म्हणजे हे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या वरच्या लोकांनी इमारत नाही बांधायची. होऊन जाईल. येतो आपण सगळे मिळून जून मध्ये येऊ आणि या इमारतीसाठी आपण प्रयत्न करूया. उशीर खूप झालाय. किमान 3-4 फोन आहेत. आंबडला आपले एक कार्यकर्ते सर, शहागडला संदीपान जाधव तुम्हाला माहित आहे, आपले राज्य उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या जावयाच्या हॉस्पिटलचं उद्घाटन आहे आणि ते वाट बघतायत. बँड लावून ठेवलेला आहे आणि तो 5 वाजल्यापासून बँडवाले येऊन बसलेत. आता मला वाटतं 8 वाजतेत आम्हाला जायला. 3 तास बँडवाले बसलेत आणि ते तासावर असतात. ते काही तुमच्यासारखे नसतात बिनकामी बसलं की कुत्सर गप्पा. आज काय झालं ते इकडे गेला का तो मनमोहन काय ते म्हणजे हे कोणी इकडे उडी मारली का? म्हणजे आज इकडं होता आणि ते एकनाथ शिंदेकडे पोहून गेलं का आणि उद्धव ठाकरेकडे पोहून गेलं का? अजितदादाकडे कोण गेले आणि शरद, अरे तुझी भाकरीचं बघ ना बाबा, तू कशाला ही चर्चा करतो? पण सगळे आमचे हेच चर्चा करतात वाट्यावर. हे जरा बंद करा, काय गरज नाही. ते सगळेच एक असतात. एकनाथ एक असतो, उद्धव बी एक असतो, तिकडे शरद बी एक असतो, अजित बी एक असतो. भांडणं तुम्ही करता. त्यामुळे आपल्याला आपली भाकरी बघा. आणि तुम्ही सगळे ग्रेट लोक आहात, बरोबर आहे सर?
आपण हे बांधूया एवढी विनंती करतो आणि आम्हाला जाण्याची परवानगी. महिलांना जर रथाची पूजा करायची असेल तो रथ आपण इकडे फक्त तोंड करून घ्या, जिजाऊचं पूजन करा 15 मिनिटात, आम्हाला परवानगी द्या. जय जिजाऊ. आपल्या सर्वांना द्यायचं 1-2 मिनिटामध्ये. आज मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिजाऊ रथयात्रेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर जी जिजाऊंची रथयात्रा मराठा जोडो अभियानांतर्गत सुरू आहे, त्यामध्ये आज गेवराई नगरीमध्ये या रथयात्रेचं आगमन झालेलं आहे. त्यानिमित्ताने राज्याचे आणि प्रदेशाचे तसेच जिल्ह्याचे सर्वच ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना एक विनंती आहे की आपल्याला जिजाऊंची जी प्रतिमा आहे त्याला पुष्पहार अर्पण करायचा आहे. किती